नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षण हातचं जातं की काय अशा प्रकारची भावना समाजामध्ये वाढीस लागल्यामुळे समाज अस्वस्थ आहे. मराठा समाज संतप्त सुद्धा आहे. टप्प्याटप्प्यानं कोरोना काळामध्ये या समाजाचा उद्रेक समोर येतोय आणि दुर्दैवानं त्यातल्याच उद्रेकाच्या एका टप्प्यावर मराठा समाजातल्या एका तरुणानं आत्महत्या केली. बीड तालुक्यातल्या या तरुणानं आत्महत्या करताना जी चिठ्ठी लिहिली त्यात स्पष्टपणे असं नमूद केलं आहे की शिक्षणाच्या भविष्यातल्या अनेक वाटा आरक्षण अस्थिर झाल्यानं किंवा अनिश्चितता निर्माण झाल्यानं आता बंद झाल्याची भीती त्याला वाटते. मराठा समाजाच्या तरुणांमधली अस्वस्थता मोठी आहे आणि ती याही कारणामुळे आहे की परीक्षा घेण्याच्या साठी राज्य सरकारनं एक पाऊल टाकलं असताना मग ते MPSCचं असो किंवा इतर कुठलं किंवा शैक्षणिक व्यवस्थेमधल्या पुढच्या निर्णयांच्या बाबत राज्य सरकार सक्रिय झालेलं असताना आरक्षणाच्या विद्यमान स्थितीला कसं लागू करायचं याची उत्तरं सापडत नाहीयेत. MPSCचा विषय असो किंवा 11वीचे रखडलेले प्रवेश असोत, मराठा तरुणांना हे लक्षात येत नाहीये की आता त्यांना कुठं स्थान असणार आहे आणि या सगळ्या विषयांमध्ये मराठा तरुणांना मोठ्या प्रमाणात नैराश्यानं ग्रासलंय. तशा प्रकारचं चित्र समोर येत आहे आणि या तातडीनं राजकीय हस्तक्षेपाची गरज आहे. राजकीय हस्तक्षेप हा सत्ताधाऱ्यांबरोबरच मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाकडून असायला हवा. छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून मराठा समाजाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर या समाजातल्या प्रत्येक तरुणाला सध्या तरी भावनिक आवाहन करत कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलू नका असा सल्ला देण्यात आलाय. पण हा सल्ला स्वीकारण्याच्या इतपत शांत मनं आत्ता आहेत का मराठा समाजाची? आणि याही पलीकडे जाऊन राज्य सरकारच्याकडून ठोस अशी पावलं उचलली जाणं अपेक्षित आहे जेणेकरून या अस्वस्थ मराठा तरुणांना धीर मिळेल. मुद्दा हाच लक्षवेधीतला की या मराठा तरुणांना धीर कोण देणार? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख विकास पासलकर आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख. सर्व मान्यवरांचं आपल्या या चर्चेमध्ये स्वागत. माझा थेट पहिला प्रश्न रविकिरण देशमुख यांना आहे. रविकिरण देशमुख, आपण राजकीय विश्लेषक म्हणून या चर्चेत सहभागी झाला असलात तरीही त्या समाजाच्या आत्ताच्या स्थितीचा अभ्यासही तुम्हाला आहे. ग्रामीण भागात आत्ताच्या घडीला मराठा तरुणांमध्ये असंतोष कोणत्या कारणांमुळे खदखदत असेल असं तुम्हाला वाटतं? प्रमुख 3 कारणं कुठली आहेत? प्रसाद, तुम्ही धीर हा शब्द वापरला मगाशी. मी तर म्हणतो धीर ह्या शब्दाच्या पुढे जायला हवं. केवळ धीर देऊन चालणार नाही आता, कारण ग्रामीण भागातल्या मराठा तरुणांची किंवा शहरी भागातल्या आणि शहरी भागातल्या तरुणांची अवस्था ही थोडीशी गंभीर झालेली आहे. धीर ह्या शब्दाच्या ऐवजी मी तुम्हाला असं म्हणेन की आश्वस्त हा शब्द आपण वापरला पाहिजे. की या तरुणांना आश्वस्त कोण करेल? तर पहिला मुद्दा, या तरुणांना जर आश्वस्त करायचं असेल 2च गोष्टी करू शकतात. एक आर्थिक आणि दुसरं शैक्षणिक. तर या 2 ज्या समस्या आहेत आत्ता, त्यामध्ये शैक्षणिक समस्येमध्ये मुलांना अशी भीती वाटते आणि बीडच्या ह्या तरुणाची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहे. मी असं म्हणेन की सर्व तरुणांनी थोडंसं शांतपणे घ्यायला हवं. मुख्य मुद्दा असा आहे की शिक्षणाचा खर्चच परवडत नाही. शिक्षण प्रचंड महाग झालं आहे. एकीकडे या समाजाचा प्रमुख व्यवसाय जो शेती होता, त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये शेती आता आतबट्ट्याची झालेली आहे. शेतीमधून पुरेसा फायदा होत नाही हे लक्षात आल्यामुळं अनेक तरुण शहरी भागामध्ये पोटापाण्यासाठी गेलेले आहेत. या तरुणांना शिक्षणासाठी मदत करण्याची खूप मोठी गरज आहे आणि मी आपल्या माध्यमातून एक नम्रपणे आवाहन करू इच्छिन, कारण मी काय राजकीय माणूस नाही आहे, विश्लेषक आहे फक्त,
की या तरुणांना तुम्हाला शिक्षणासाठी आधार द्यावाच लागेल, त्यांच्या फीजचा म्हणा किंवा त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणेन की राज्यामध्ये राज्य सरकारच्या मदतीने अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्यात, अनेक नामवंत शिक्षण संस्था उभ्या राहिल्यात ज्यांना राज्य सरकारने अवघ्या 1 रुपयामध्ये अशी एकरावर जमीन दिलेली आहे. त्या सगळ्या शिक्षण संस्थांनी, त्यातल्या त्यात ह्या समाजाचे पण फार मोठे शिक्षण संस्था चालक आहेत, त्यांनी या मुलांना सवलतीच्या दरात शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. हा पहिला मुद्दा. कारण तो जर प्रश्न सोडला तर मराठा समाजापुरचा एक मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो. दुसरा प्रश्न आहे नोकऱ्यांचा. नोकऱ्या अतिशय आवश्यक आहेत, कारण शेतीमध्ये पूर्ण कुटुंब आता काम करू शकत नाही, त्यांची गरजही नाही. त्या घरामधली 2 मुलं 3 मुलं असतील तर 2 मुलं शेती पाहू शकतात किंवा 1 जण पाहू शकतो. बाकीच्यांना नोकरीची खूप गरज आहे. या नोकऱ्या कशा निर्माण होतील हे महत्त्वाचं आहे. आणि एक पत्रकार म्हणून आपल्याला राजकीय मागण्या करता येत नाहीत प्रसाद, परंतु मी असं म्हणेन की सरकारी नोकऱ्यांची संख्या आता वरच्यावर खूप कमी होती आहे. भविष्यामध्ये आर्थिक स्थिती जर आता आपण ह्या कोरोना व्हायरसमुळे पाहिली तर राज्य सरकार पुरेशा संख्येने नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकणार नाही, ही स्पष्ट दिसतं आहे. राज्याचं उत्पन्न कमी होतं आहे. म्हणून मी असं म्हणेन की खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या कशा वाढतील यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे छोटे मोठे उद्योग आहेत, सहकारी संस्था आहेत, या संस्थांना उभारी कशी देता येईल. ठीक, ही छोटे मोठे उद्योग जे लघु उद्योग वगैरे जे बंद पडले आहेत, की जे आर्थिक अडचणीत आहेत, त्यांना कसं उभं करता येईल. जर रोजगाराचं साधन जर आपण त्यांना पर्याय देऊ शकलो तर मला वाटतं आर्थिक आणि शैक्षणिक 2 मुद्द्यांवर जर आपण काम करू शकलो तर आत्ता वातावरण बऱ्यापैकी चांगल्यापैकी निवळेल. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न गेल्यामुळे तो सोडवण्याचे आटोकाट प्रयत्न सर्वांना मिळून करावे लागणार आहेत. तो तिथे सुटेल अशी अपेक्षा बाळगूया. ठीक आहे. आणि मला वाटतं या 2 मुद्द्यांवर जर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकलो किंवा एकाग्रतेने काम करू शकलो तर प्रश्न मार्गाने निघेल. अगदी. रविकिरण देशमुख म्हणतात की आता धीर देण्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे, आश्वस्त करण्याची गरज आहे. आणि हे आश्वस्त करणं हे सगळ्यात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित करायला हवं. त्याच अनुषंगानं आबासाहेब पाटलांना माझा थेट प्रश्न आहे. आबासाहेब पाटील, आत्ताच्या घडीला आश्वस्त करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून तुम्ही कुठल्या गोष्टींची गेले काही दिवस सातत्यानं मागणी करत आहात? ज्या गोष्टी तातडीनं व्हायला हव्यात त्या अद्याप का झाल्या नाहीत याची एक आठवण फक्त करून देतो. छत्रपती संभाजीराजे यांना भेटून 2 दिवस होऊन गेलेले आहेत. 2 दिवस होऊन गेल्यानंतर पण अद्याप आमच्या माहितीत असं नाही की EWS मध्ये मराठा समाजाला घातलं जाणार नाही अशा स्वरूपाचा कोणताही सरकारी आदेश अद्याप निघालेला नाहीये. होय बघू करू या शब्दांमध्येच खेळवलं जातंय का? प्रश्न आहे आत्ता आबासाहेब पाटलांना. प्रसादजी, मुळात विषय असा आहे की हे सरकारमध्ये मराठा समाजाच्या संदर्भामध्ये कुठलंही गांभीर्य नाही, हे ठाम विश्वासाने मी आपल्याला सांगू इच्छितो. परवा सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती जी बैठक झाली त्यावेळी फक्त EWSच्या बाबतीत चर्चा झाली, परंतु जी चर्चा मराठा विद्यार्थ्यांच्या संदर्भात होणं अपेक्षित होतं की EWSच्या नंतर तुम्ही SCBCच्या आरक्षणाचं काय करणार आहात, की विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रश्न, नोकरीचे प्रवेश आहेत, काय विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, कायचे व्हायचे आहेत, काय लोकांना नोकऱ्यांचे नियुक्त होऊन निवडपत्र त्यांना दिलेले नाही, आणि काही लोकांच्या परीक्षा आहेत. सगळे विद्यार्थी संभ्रमामध्ये आहेत आणि या संभ्रमामधल्या विद्यार्थ्यांना ठोसपणे अगदी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊन राज्यातल्या तमाम सगळ्या युवकांना एक दिलासा देणं गरजेचं आहे की आबासाहेब, आपण असं म्हणालात की सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीच्या नंतर संबंधित अपेक्षित कारवाई होती, ती अजूनही का झाली नसावी याचं तुमच्याकडे काही उत्तर आहे का? कारण तुम्ही व्यवस्थेचा पाठपुरावा करत असता, तुमच्यापर्यंत हे आलंय की अद्याप शासन आदेश का निघाला नाहीये? शासनातले जे अधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक या मंत्र्यांची दिशाभूल करतायत. हे मी वारंवार सांगतोय, जे कोण अधिकारी त्याची नावं जाहीर करा. हे कोण अधिकारी आहेत की ज्यांच्यामुळे आता परवा MPSCच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये, राज्यसभेच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय घेण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करतोय तरी निर्णय होत नाही. त्याचं कारण इकडे सांगायचं की या विद्यार्थ्यांना नियुक्त दिल्या तर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होणार आहे, आणि तिकडे सांगायचं की ह्यांना परीक्षेला बसवा. म्हणजे मराठा आरक्षणाला अडचणीत आणण्यासाठी कोण काम करते? सरकारच्या मंत्री
आबासाहेब पाटलांचा संपर्क ये जा करतोय, इंटरनेटची काही अडचण असू शकते. आबासाहेब, आपण एकदा ती तपासून घ्या. तुमच्या आजूबाजूला थोडा गोंगाट आहे, तो पण कमी करा. हेमलता पाटील यांना चर्चेची आपण संधी देतो आहोत. हेमलताजी, 2 वक्त्यांच्याकडून आलेली मतं आपल्यापर्यंत पोहोचलेली असतील. रविकिरण देशमुख म्हणाले परिस्थिती अत्यंत स्फोटक झालेली आहे, आणि दुसरा एक तांत्रिक मुद्दा आबासाहेब पाटलांनी उपस्थित केला की संभाजीराजांना संभाजीराजांना शब्द दिल्याच्या नंतरही 2 दिवस झाले तरी अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. माझं हेमलताजी आपल्याला थेट असं विचारणं आहे, मराठा आरक्षण राज्य सरकारच्या अंतर्गत राजकारणात अडकतंय का? मराठा आरक्षण हे अंतर्गत राजकारणात अडकण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाहीये. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती हे सरकार अतिशय गंभीर आहे. आपण बघितलं की सुप्रीम कोर्टामध्ये काय काय घडलं. आपण घटनापीठाकडे जाण्याची मागणी केली, पण त्या ठिकाणी मेरिटवरती निकाल दिला गेला. आणि आपण बघितलं की तामिळनाडूचा निकाल असेल, त्रिपुराचा निकाल असेल किंवा केंद्र सरकारचा ईडब्ल्यूएसचा निकाल असेल, हे सगळे घटनापीठाकडे सोपवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की याच्यामध्ये अंतरिम आदेश काही दिला जाणार नाही, कारण घटनापीठ त्याच्यावर निर्णय घेईल. परंतु स्टे मिळाला आपल्याला. आणि त्यानंतर आपण त्या कोर्टाची लढाई सुद्धा आपण 21 सप्टेंबरला परत त्यांच्याकडे विनंती अर्ज केलेला आहे हा स्टे उठवण्याच्या संदर्भात. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली, मुख्यमंत्री होते, सगळे ज्येष्ठ मंत्री होते. वेळोवेळी सगळ्या संघटनांच्या लोकांशी आपण चर्चा केली. मराठा समाजाच्या जे आता त्यांच्यावरती प्रलंबित प्रकरणं आहेत, मागच्या मोर्चाच्या वेळेला ती 26 प्रलंबित प्रकरणं लगेच निकालात काढण्याचं ठरलं. त्यानंतर याच्यामध्ये जे बळी गेले त्यांना परिवहन खात्यामध्ये आपल्या एसटी महामंडळाच्या याच्यामध्ये प्रत्येकाला एक नोकरी देण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्यानंतर अण्णासाहेब पाटील हेमलताजी, महामंडळाचे हेमलताजी, हा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मुद्दा आता इथे काय चाललाय, संभाजीराजेंना शब्द दिल्यानंतर तो 2 दिवस झाले पूर्ण का होत नाहीये? कसं आहे की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक शिष्टमंडळाची वेगवेगळी मागणी आहे. कोणी कधी म्हणतं की आर्थिक दुर्बल घटकाचे लाभ एससीबीसी प्रवर्गातल्या लोकांना उमेदवाराला द्या. नाही, असं कोण म्हणालं? असं मराठ्यांमध्ये कोण म्हणालं की आम्हाला ईडब्ल्यूएस चे लाभ द्या म्हणून? कुठलं शिष्टमंडळ म्हणतंय? नाही, प्रत्येक आता संभाजी महाराजांचं मत वेगळं पडतंय, आणखीन काही लोकांचं वेगवेगळी. हेमलताताई, तुम्ही काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी मांडताय. कुठलं वेगवेगळं शिष्टमंडळ कोणाचं नाही. आम्ही सह्याद्री गृहावरती सगळे लोक एकत्र आलेलो, सगळे सह्याद्री आता तुम्ही चुकीचं बोलूच नका. तुम्ही चुकीचं बोलू नका. कुठले वेगवेगळे आमच्या जाण्याचं आमचा नाही. हेमलताजी, हाच मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला संभाजीराजेंच्या ज्या मुलाखती तुम्ही 2 दिवसातल्या काढून पहा. आमच्याकडे संभाजीराजे बोलताना असं स्पष्ट म्हणाले होते की ईडब्ल्यूएसचा विषय मान्य होणे नाही, त्यात अत्यंत जाचक अटी आहेत. मग असं असताना एक काँग्रेसचा प्रवक्ता एका अत्यंत जबाबदार अशा चॅनलवर म्हणतोय की मराठा समाजामध्ये ईडब्ल्यूएसच्या संदर्भात विविध प्रकारची मतं आहेत. कोण आहे आत्ताच्या घडीला मराठा समाजातलं की ज्यांना ईडब्ल्यूएस हवंय? नाही, एक मिनिट प्रसादजी, मला माझं म्हणणं पूर्ण करू देत. मगाशी मला माझं म्हणणं मांडायचं होतं. तर या संदर्भामध्ये संभाजी महाराजांनी जी मागणी केली त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची संपूर्ण चर्चा झाली आणि त्या संभाजी महाराजांनी जी मागणी केली त्याच्याप्रमाणे आपण पुढे जायचं ठरलं. त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्यानंतर परत शरद पवार साहेबांनी सांगितलं की ह्या 2 नेत्यांनी, उदयनराजे आणि संभाजी महाराजांनी या समाजाचं नेतृत्व करावं, त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मांडावं आणि त्या दृष्टीने सरकार जे काही शक्य आहे ती सगळी पावलं उचलेल. आणि त्या दृष्टीने सरकार हे गंभीर आहे. सरकारच्या वेळोवेळी मीटिंग होत आहेत, सर्व लोकांबरोबर त्यांची चर्चा होते, मराठा समाजाच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा होते. परंतु काय होतंय की कुणाची चर्चा झालेली नाही. त्या दिवशी आम्ही सह्याद्री अतिथीगृहावरती जवळपास 27 जिल्ह्यातले समन्वयक एकत्र आलो होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 4 किंवा 5 लोक घेऊन वर्षावरती या. मग सगळ्या लोकांनी ठरवलं, तुम्ही सगळ्या लोकांची चर्चा करणार नसेल म्हणून सगळ्या लोकांनी एकत्र निर्णय घेतला. छत्रपती संभाजीराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करा. आणि छत्रपतींच्या वरती संशय घ्यायचं काही कारण नाही, कारण छत्रपती संभाजीराजे हे मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय घेऊन त्या ठिकाणी गेले होते की ईडब्ल्यूएच हे रद्द करणार की नाही करणार, की त्याने त्या दिवशी आम्ही रद्द करतो म्हणून सांगितलं, पण अद्यापपर्यंत 2 दिवस झाले त्याच्यावरती चर्चा नाही. आणि आबासाहेब एकच मिनिट तुम्ही थांबा. मला याच निमित्तानं पुढचा मुद्दा हेमलता पाटलांना विचारायचा आहे. हेमलताजी, काय होतंय ते कृपया लक्षात घ्या.
आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतः त्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहात, त्यातला एक भाग आहात. अहो 11वीचे प्रवेश रखडले आहेत पोरांचे, MPSCच्या प्रवेश परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत आणि मराठा तरुणांना समजतच नाहीये की त्यांनी नक्की काय करायचंय, कोणत्या मार्गाने त्यांना शिक्षणाची दारं खुली होणार आहेत किंवा नोकरीच्या संधी मिळणार आहेत. आणि तुम्ही असं म्हणताय की मराठा समाजामध्ये एकी नाहीये EWSच्या संदर्भात. आपण बघितलं की विनायक मेटेंचं असं बोलू नये प्रत्येक वेळी येतं, त्याच्यानंतर आणखीन कुठले नेते काही वक्तव्य करतात. आणि त्या दिवशी अशोक चव्हाण साहेबांनी उपसमितीचे प्रमुख म्हणून स्पष्टपणे सांगितलं की संभाजी महाराजांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते आम्हाला मान्य आणि शासन त्याप्रमाणे निर्णय घेईल. त्यामुळे कधी निर्णय घेईल मॅडम मी आपल्याला कृपया विनंतीपूर्वक विचारतो, कधी निर्णय होणार सांगा. 2 दिवस झाले ना, संभाजीराजेंना शब्द देऊन 2 दिवस झाले, विवेकचा जीव गेला त्याच्यात. नाही, मला असं वाटतंय की मंत्रिमंडळाचा निर्णय लवकरच त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय जाहीर करतील. त्याच्यावरती 100% ज्या पद्धतीने ठरलं होतं त्याच पद्धतीने तो निर्णय होईल. परंतु एकच माझं या निमित्ताने आव्हान आहे की तरुण हे संभ्रमित होत आहेत की आपण आता ह्या तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना मान्य केला असता, तरुण संभ्रमात होते, तुम्ही मान्य केलंय. हो, कारण काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये पण राजकारण होतंय. पाटील साहेब, आपण ज्येष्ठ आहात, पण याच्यामध्ये राजकारण होते. याच्यामध्ये कुठेतरी सरकारला खिंडीत पकडायचं आणि मराठा समाजाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काही लोक हे उद्योग करतायत आणि हे मान्यच केलं पाहिजे. कोण करते उद्योग मग आता? हेमलता पाटील, तुम्हालाही हे अत्यंत जबाबदारीने सांगावं लागेल की मराठा समाजातल्या तरुणांना संभ्रमित कोण करतंय आणि राज्य सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठा समाजातल्या तरुणांना वापरून कोण करतंय? तुम्ही नावं घेऊनच बोला. इथे समाजाचं नेतृत्व करणारी 2 माणसं बसली आहेत. पासलकर साहेब बसलेले आहेत, आबासाहेब पाटील बसलेत, ते जाऊन कान पकडतील अशा लोकांचा. विनायक मेटेंचं वारंवार वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य येतंय की हे सरकार गंभीर नाहीये, मुख्यमंत्री गंभीर नाहीयेत. आणि तुम्ही सांगा की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सगळे खटले प्रलंबित होते, ते निकाली काढण्याचं ठरवलं गेलं. त्याचप्रमाणे नोकरी देण्याचं ठरवलं गेलं. सारथीचे 123 कोटी रुपये आपण देण्याचं ठरवलं गेलं. आर्थिक विकास महामंडळाला आपण कागदावर आलं पाहिजे का नको? निर्णय फक्त कोंडी झाले, मीडिया समोर सांगणं आणि प्रत्यक्षात अंमलात आणणं, ते अगदी ते प्रत्यक्ष अंमलात येईल. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण असण्याचं कारण नाही. ठीक आहे हेमलता पाटील, आपण असं सांगता आहात की मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला जाईल. विनायक मेटेंचा विषय तुमच्यासाठी अडचणीचा वाटतोय, विनायक मेटे हे दिशाभूल करतात असा तुमचा आक्षेप असेल, पण विनायक मेटेंनी EWSचं समर्थन नाही केलेलं. मला त्यानिमित्तानं पासलकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. विवेकजी, ज्या पद्धतीनं विकासजी ज्या पद्धतीनं मराठा समाजामध्ये EWSच्या संदर्भात दुमत आहे अशी भूमिका मांडली जाते सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याकडून, ही भूमिका तुम्हाला पटतीये का आणि हे सत्य आहे का? हे जर सत्य नसेल तर मग संभाजीराजेंना दिलेला शब्द कधी पूर्ण होणार हा मराठा समाजातला प्रश्न आहे का? पासलकरजी, या संदर्भामध्ये गेल्या 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये राज्यामध्ये चर्चा चालू आहे. आपण पाहता की EWSच्या आरक्षणामधून काय अडचणी निर्माण होणार आहेत, कुठल्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशनला मराठा समाजातील मुलं फुलफिल होत नाहीत. आणि मी अनेक चॅनेलवरती सांगितलं, आपल्याकडेही सांगितलं की EWSच्या आरक्षणामध्ये एकाच समाजाला एकीकडे EWS मध्ये जर आता संधी पुन्हा दिली राज्य सरकारने आणि SCBC मध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये कायदा केलेला आहे, त्या कायद्याच्या आधारावरती आपण मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यावरती आपला आज त्या ठिकाणी अंतरिम स्थगिती मिळालेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी ती स्थगिती उठवायची आहे. जर EWS मध्ये समावेश केला तर एक समाज 2 ठिकाणी लाभार्थी होणं ही अत्यंत चुकीची बाब होईल आणि कायदेशीर कायदा संमत झालेला आहे त्याला कुठेतरी वरती हा इतिहास संभाजीराजांनी सरकारला सांगितला, संभाजीराजांना शब्द दिला गेला. पण आता असं म्हटलं जातंय की EWSच्या संदर्भात मराठा समाजात दुमत कोण आहे? विकासजी, आपल्याला माहितीये का विनायक मेटेंनी EWSचं समर्थन केलंय का? आणि असं नसेल तर अशा प्रकारची वक्तव्य काय यावीत? नाही, हे बघ, हे लक्षात घ्या,
अजून तरी कुठेही कुणामध्ये काही असं संभ्रमाचं वातावरण नाहीये. विनायकराव मेटे राजकीय काही स्टेटमेंट करत असतील, परंतु आरक्षणाच्या संदर्भात आणि समाजाच्या संदर्भामध्ये सगळेजण एक आहेत. समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आता तुम्ही आजचा जो विषय आहे त्यामध्ये मराठा तरुणांना या ठिकाणी धीर दिला गेला पाहिजे, आश्वस्त केलं पाहिजे. आता कल्याणनी परवा आत्महत्या केली की बीड मधला एक विद्यार्थी आणि एका तरुणाने त्या ठिकाणी विष प्राशन केलं 8-10 दिवसापूर्वी. आता मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की 11 ऑक्टोबरला MPSCच्या राज्यसेवेच्या परीक्षा येत आहेत. आता 11ची तारीख आहे. 22 नोव्हेंबरला सुद्धा MPSCच्या माध्यमातून परीक्षा आहेत. मुळामध्ये राज्यामध्ये MPSC थ्रू अनेक मुलं आणि मुली त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत, त्यांना ऑर्डर द्यायची आहे का नाही. त्याच्यानंतर मला अजून एका मुद्द्याकडे प्रकर्षाने आपल्याला माहिती करून द्यायचंय की सरकारने या संदर्भामध्ये पुढे येऊन या सगळ्या संदर्भामध्ये एक आपली दिशा स्पष्ट केली पाहिजे की कशा पद्धतीने तुम्ही EWS मध्ये जर घातलं, ती मुलं ओपन मध्ये जातील, त्यांच्या वयाच्या मर्यादा येतील, ती मुलांचे पूर्णपणे ते उडून जातील त्या माध्यमातून आणि सगळा हा गोंधळ होऊन बसलेला आहे. शैक्षणिक दृष्ट्या परीक्षांचा विषय नाहीये हा. संधी आहे, हा संपूर्णपणे मराठा समाजाच्या तरुणांचं करिअर ठरवण्याचा अत्यंत निर्णायक काळ समोर आलेला आहे. आपल्या सोबत भालचंद्र शिरसाट आहेत, पण भालचंद्रजी थांबा, आणखीन थोडासा वेळ घ्या. मी तुम्हाला थोड्या वेळाने प्रश्न विचारेन. मला रविकिरण देशमुख यांना विचारायचं आहे. रविकिरण देशमुख, मराठा समाजाच्या तरुणांची मानसिकता सरकारला पोचलेली असणार आणि म्हणूनच संभाजीराजे ज्या वेळेला सरकारकडे जाऊन एखादी गोष्ट सांगतात त्यांना सरकार आश्वस्त करतं, त्यांना मुख्यमंत्री शब्द देतात आणि त्यानंतर 2 दिवस निर्णय होत नाहीत. यामुळे सुद्धा मराठा समाजामध्ये जर समजा नैराश्य आणि ताणतणाव वाढले, त्याची जबाबदारी कोणावर धरायची? रविकिरण देशमुख. नाही, मराठा तरुणांमधल्या असंतोष आणि ताणतणावाची जबाबदारी शेवटी कुणी किती नकार दिला, काही आडेवेडे घेतले तरी ती सरकारवरच येते. कारण सामाजिक सौहार्द, शांतता, सुव्यवस्था जपण्याची, त्यामध्ये पुढाकार घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते. आता तुम्ही हा जो प्रश्न विचारला त्याच्या मागे आणखी थोडंसं आपण पाहायला पाहिजे की संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे महाराज यांच्या मागे हा तरुण का एकवटू लागला आहे याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करायला पाहिजे. कारण काय झालं आहे, मागाशी 2 काँग्रेसच्या प्रवक्त्या बोलत होत्या, मध्ये 1-2 नामवंत म्हणजे मान्यवर बोलले. एक लक्षात घ्यायला पाहिजे की मतांसाठीचं राजकारण हा मुद्दा बाजूला ठेवा. दुर्दैवाने राजकारण झालं आहे, प्रश्न नाहीच, म्हणजे प्रश्न त्याच्यामध्ये नाकारण्यासारखं काहीच नाही आहे. आज केवळ मतांचं राजकारण हा विचार करून तुम्हाला नाही चालणार, कारण हा मुद्दा त्याच्या पलीकडे गेला आहे. आणि ते का पलीकडे गेला आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की हा तरुण आता 2 राजे म्हणजे कोल्हापूरच्या गादीचे वारस संभाजीराजे छत्रपती आणि सातारचे वारस शिवछत्रपती महाराजांचे 13वे थेट वंशज उदयनराजे भोसले या दोघांकडे जातोय. आणि या दोघांकडे हा तरुण जर वळला तर मग काय होईल याची जाणीव सरकारला झालेली आहे. आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांची आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली, हे त्याचं मूळ कारणच ते होतं. कारण हे दोन्ही राजे जे आहेत हे भाजपचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतायत. तर त्यांनी किमान थोडासा संयम बाळगला, थोडंसं त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतली तर म्हणजे कसं आहे की अशी भावना, म्हणजे कसं आहे की पायाखालची वाळू सरकायची वेळ आली आहे का काय? रविकिरण देशमुख. नाही, चिंतेचं वातावरण आहे. आणि असं आहे की हे 2 राजे जर रस्त्यावर उतरले, आता यांची भाषा आपण जर पाहिली तर हे अगदी हिरिरीने पुढं आलेले आहेत. आता हा जर तरुण त्यांच्या मागे गेला तर हा राजकीय पद भूषवणारी व्यक्ती आहेत, मंत्री आहेत, हे कोणाचं ऐकेल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. ठीक आहे, हेमलता पाटील यांना एक पटकन प्रश्न, त्यानंतर आपल्या सोबत भालचंद्र शिरसाट आहेत, त्यांना चर्चेमध्ये सहभागी करू. हेमलता पाटील, जी भीती रविकिरण देशमुख यांनी व्यक्त केली ती सरकारला वाटतेय? हा प्रश्न तुम्हाला स्वाभाविकरित्या विचारायला हवा, कारण त्यावर सरकारची प्रतिक्रिया आम्हाला लागेल. आणि मुळात त्या पुढचा एक प्रश्न आणखीन तोही ऐकून घ्या. प्रश्न असा आहे की राजकारणाचा विषय डोळ्यासमोर ठेवून दिलेला शब्द पाळायला वेळ लागतोय का? छत्रपतींना दिलेला शब्द पाळायला राजकारणामुळे वेळ लागतोय का? मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी आपल्याला सांगते
की या संदर्भामध्ये कोणीही मराठा समाजाचं नेतृत्व करो, मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामध्ये संभाजीराजांनी नेतृत्व करो, उदयनराजेंनी नेतृत्व करो किंवा आणि कोणी करो, परंतु संपूर्ण समाजाचं जे म्हणणं आहे आणि त्या समाजाने ज्यांच्याकडे नेतृत्व दिले त्यांचं म्हणणं आम्ही मान्य करायला सरकार तयार आहे. फक्त एकच आहे की याच्यामध्ये इतक्या कायदेशीर क्लिष्ट बाबी आहेत, या सगळ्यांचा विचार करून परत कुठे आणखीन आपल्याला प्रश्न निर्माण व्हायला नकोत एवढीच सरकार काळजी घेते. ठीक आहे. याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही, आम्ही ते केलं नाही आणि करणारही नाही. तुमचे सरकारमधले आता लोक सरकारमध्ये प्रश्न निर्माण करतायत. आता 11 तारखेला ज्या एमपीएससीच्या राज्यसेवेच्या परीक्षा देण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी घाट घातलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. इकडे सरकार सांगतं की कोर्टाच्या निर्णयानुसार आता ह्या जे नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या तर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतो आणि मग परीक्षेला बसवल्यानंतर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होणार नाही का? की एससी बीसीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही परीक्षा कसं काय द्यायला लावणार? उद्या जर हे परीक्षेला विद्यार्थी बसले तर लाखो विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये अडकणार आहेत आणि पुन्हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट झाला म्हणून पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत. म्हणजे मराठा आरक्षणाला धोका कोण निर्माण करतंय? सरकार. बाबासाहेब पाटील, एक मिनिट, यावर मला भालचंद्र शिरसाट यांना आता बोलतं करायचं आहे. भालचंद्र शिरसाट, चर्चा सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये मी आपल्याला यासाठी सहभागी करून घेतलं नाही, कारण स्पष्ट होतं की या विषयाला आपल्याला तात्काळ राजकीय रंग द्यायचा नव्हता. मराठा समाजाचे प्रतिनिधी, राजकीय विश्लेषक आणि सत्ताधारी यांच्यातून एकदा मंथन होऊन काही ना काहीतरी निघावं, मग तुमची प्रतिक्रिया घ्यावी, या हेतून मी तुम्हाला आता या क्षणाला बोलतं करतो आहे. भालचंद्र शिरसाट, घोळ नक्की काय झालाय? घोळ इच्छाशक्तीचा आहे, घोळ क्रियाशक्तीचा आहे, की घोळ आणखीच कुठला वेगळा आहे? एक म्हणजे या विषयात भारतीय जनता पार्टीने कधीही राजकारण केलं नाही, करणार नाही. राजकारणाने हा प्रश्न सुटणार नाही हे नक्की आहे. आपण म्हणाला धीर कोण देणार? अहो, ज्यांचा धीर सुटलाय आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतायत त्यांना धीर कोण देणार? त्यांना आश्वस्त करण्याची गरज आहे, त्यांची खात्री पटली पाहिजे. आणि हे काम फक्त आणि फक्त सरकारच करू शकतं, जे सरकार करत नाही. आता करत नाही म्हणताना मी राजकारण करत नाही आहे, मी फक्त एवढंच सांगतो, मराठा आरक्षणाला न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यावर एका वरिष्ठ नेत्याने, ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्याने अध्यादेश काढा. अहो, कसा काढणार अध्यादेश? कायदा अस्तित्वात असताना कायद्याच्या वरती अध्यादेश असतो का? हा पहिला गोंधळ. दुसरा गोंधळ घातला भरतीची घाई, पोलिसांची भरती, MPSCची परीक्षा. म्हणजे एखादा मराठा तरुण आहे, न्यायालयात स्थगिती मिळाली, संभ्रमात आहे, अशा वेळेला भरतीची घाई, पोलिसांची घाई आणि आता मराठी नेते, ज्येष्ठ नेते म्हणालेत, अहो सरकारी अधिकारी काहीतरी करतायत, अधिकारी काहीतरी करतायत. अहो, अधिकारी सरकार चालवतात का? महाविकास आघाडीतले 3 पक्ष सरकार चालवतात. आज सरकार जर अधिकारी चालवत असतील, त्या मंत्रालयाचं नाव सचिवालय करा आणि या सगळ्या मंत्र्यांना घरी पाठवा. काय गरज आहे त्यांची? आज मुख्यमंत्री भालचंद्र शिरसाट, आपण ज्या 3 गोष्टींचा क्रम सांगितलेला आहे, त्या 3 गोष्टींचा क्रम पाहता विशिष्ट प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली जातीये का? एक म्हणजे या भूमिकेमध्ये मतभिन्नता आहे. सरकारच्या भूमिकेत म्हणतोय मी, भूमिकेमध्ये गोंधळ आहे. नक्की काय करायचं याचं निष्कर्षच निघत नाही. उदासीनता तर नक्कीच आहे. आणि हे जेव्हा तरुण बघतो तेव्हा त्या तरुणाचा धीर सुटतो. धीर का सुटला? त्याला वाटलं सरकार ठोस पावलं उचलते, नाही उचलत. वारंवार सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हिअरिंग चालू होतं तेव्हाही त्याच्याकडे उदासीनतेनेच बघितलं गेलं, डे टू डे ब्रीफिंग केलं गेलं नाही. हे ज्या मराठा तरुणाने पाहिलेलं आहे त्याचा आता धीर सुटू लागलेला आहे. अध्यादेश कसा काढणार? आबासाहेब पाटलांना एक प्रश्न विचारणार, त्यानंतर त्याचं उत्तर हेमलता पाटलांकडून घ्यायचं आहे आपल्याला. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. आबासाहेब, काय कारण आहे की एकवाक्यता नाही मराठा आरक्षणाला कशा प्रकारे पुढे न्यायचंय याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये? तुमचा अनुभव काय आहे? कारण तुम्ही
वारंवार सत्ताधाऱ्यांशी संवाद साधत आहात या मुद्द्यावर म्हणून विचारलंय. प्रसादजी, माझा एक मुद्दा राहिला. ठीक आहे, भालचंद्र शिरसाटांचा एक मुद्दा राहतोय. आबासाहेब तेवढा ऐकून घेऊ, मग तुमचं उत्तर ऐकूया. नाही, एकच मुद्दा. शरद पवारजी म्हणाले त्यांना ओबीसी मध्ये, अरे काय चालवलंय, काय हा खेळ खंडोबा चालवलाय तुम्ही? ओबीसी मध्ये समाविष्ट करावं लागेल म्हणजे तुम्ही भांडणाला लावताय का भांडण सोडवताय? अतिशय ठीक आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. शरद पवारांसारखे ज्येष्ठ लोक अध्यादेश काढा, ओबीसी टाका अशी विधानं करतात जे तर्कहीन आहेत. ठीक आहे. आबासाहेब पाटील उत्तर देत आहेत. आबासाहेब, तुमचा आवाज मध्यंतरीच्या काळात येत नव्हता. आता माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही उत्तराला सुरुवात करा. सरकारमध्ये आणि मुख्यमंत्र्यामध्ये त्याच्यामध्ये उपसमिती आणि मुख्यमंत्र्यांचा समन्वय आहे का, हा पहिलं बघितलं पाहिजे. की आज सरकारच्या माध्यमातून मराठा समन्वयकांची एक बैठक होऊन आमचे काय प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही काय तोडगा करणार याच्यावरती सविस्तर कधी चर्चा केली का, ते हे करायला तयार नाही. दुसरा मुद्दा की मगाशी हेमलताताईंनी सांगितलं की सरकार संवेदनशील आहे, गंभीर आहे. जर सरकार गंभीर असतं तर बीड मध्ये जी घटना घडली की त्या ठिकाणी विवेक रहाडे नावाचा युवक की त्याला नीट परीक्षा पास झाल्यानंतर मला प्रवेश मिळणार नाही या भीतीने त्याने स्वतःचा आत्मबलिदान दिलेलं आहे. तर या विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये तुमच्या सरकारमध्ये किती मंत्री जाऊन भेटले, किती आमदार त्या ठिकाणी गेले, त्याची काय दखल घेतली? आबासाहेब, हाही अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण बोलूच. वेळेची मर्यादा आहे आपल्या प्रत्येकाला, एवढं कृपया लक्षात ठेवावं. हेमलता पाटलांकडून उत्तर आपल्याला अपेक्षित करायचं आहे. हेमलताजी, सरकारच्या मंत्र्यांनी निदान घरी जाण्याची तरी हिंमत दाखवायला हवी होती का नव्हती? विवेक रहाडेच्या कुटुंबियांना कोण मंत्री जाऊन भेटला? बीडची घटना ही अत्यंत दुर्दैवी होती. अतिशय म्हणजे काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना होती आणि हे मराठा तरुणांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे. हेमलताजी, बीडची घटना पहिली नाहीये बरं का, दुसरी घटना आहे. नाही, अजून घटना होणार आहे. ते आता बघा माझ्याकडे लेखी काही मुलांनी ट्विट केलेलं आहे, ऐकून घ्या व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे. अगदी हेमलताजी, आपण बोलता आहात त्यावेळेला विवेकजींनी मुद्दा मांडलाय. मी विवेकजी कृपया तुमच्या मार्फत हा अत्यंत विनम्रतापूर्वक निरोप देऊ इच्छितो. त्या सगळ्या तरुणांना सांगा, विकासजी कृपया असं कोणतंही पाऊल उचलू नका, आयुष्य परत येणार नाही. तुम्ही प्रत्येक तरुणाशी बोललं पाहिजे विकासजी, आणि याबरोबर आपल्याला सरकारची भूमिका ऐकायची आहे. आपण 1 मिनिट हेमलता पाटील यांना संधी दिली आहे, कृपया त्यांचं म्हणणं ऐकूया. विकासजी, आपण हेमलता पाटील यांचं म्हणणं ऐकतोय. हेमलताजी, ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सध्या आहे. आपल्याला सगळ्यांना सुप्रीम कोर्टामध्ये काय चाललेलं आहे हे माहिती आहे. सरकार गंभीर आहे, त्याच्यामध्ये ह्या अशा घटना घडतायत. सगळ्या समाजाची ही जबाबदारी आहे की अशा तरुणांना आपण सावरलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे आणि सरकार याच्यातून योग्य तो मार्ग काढणार आहे. सरकारने वेळोवेळी या संदर्भामध्ये काय काय आपल्याला हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे, उपसमितीने केलं पाहिजे. 1 मिनिट 2 मिनिटं, मला आपण ज्येष्ठ आहात पण आपण मध्ये बोलू नका. मला माझं बोलणं पूर्ण करू देत. आपण जेव्हा बोलत असता तेव्हा मी मध्ये बोलत नाही आणि तुम्हाला जेवढं दुःख झालं तेवढंच मला दुःख झालंय. आपला समाज एक आहे, आपण सगळे एक बांधव आहोत आणि झाली ही घटना खूप वाईट झाली आणि या संदर्भामध्ये सरकार हे अत्यंत गंभीर्यानं ह्या गोष्टीचा विचार करतोय. अशोक चव्हाण साहेब असतील किंवा इतर सगळे मंत्री असतील आणि त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आता दिलासा देता येईल, कशा पद्धतीने पुढे जाता येईल यासाठी सरकार गंभीर्याने आम्ही प्रयत्न करतोय ना. आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही लढाई आता रस्त्यावरची नाहीये, ही लढाई न्यायालयातली आहे आणि त्यासाठी आम्हाला आपल्या सर्वांची मदत हवी आहे. अगदी हेमलता पाटील, आपल्याला सगळ्यांची मदत हवी आहे, कारण कुठल्याही मराठा तरुणाचा बळी जाता कामा नये, हीच आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. पण आता थोड्या वेळापूर्वी पासलकर साहेब काय सांगत होते ते तुमचं ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. एकदा पटकन त्यांना संधी देऊयात, त्यानंतर आपल्याला ब्रेकही घ्यायचा आहे. पासलकरजी, तुमच्यापर्यंत मराठा तरुण उद्विग्न होऊन काय निरोप देतोय? आणि माझं तर त्याच्या पलीकडचं जाऊन म्हणणं असं आहे, त्या प्रत्येक तरुणाला कुठलंही चुकीचं पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, मी तेच सांगत होतो की तुम्ही मला थोडी संधी द्या, संधी मिळत नाहीये. सर, माझ्याकडे अनेक मुलांचे मेसेजेस आलेले आहेत. त्याच्यामध्ये ऋषिकेश गावारे नावाच्या एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा मेसेज आलेला आहे की सर, आमचे मेडिकलचे प्रवेश, मी मोबाईलवरती वाचून दाखवतोय तसेच्या तसे शब्द, ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे 10 तारखेला. लवकरात लवकर स्थगिती उठवली नाही
तर आम्हाला मराठा आरक्षणाचा फायदा होणार नाही, अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल. आता हा मुलगा आहे, मी महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणांना हे या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण सांगतो, छत्रपती संभाजी राजांचं. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला संघर्ष करायला शिकवलेला आहे. आपण येणाऱ्या दिवस सुद्धा बदलू शकतो, येणारा काळ बदलू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना आम्ही आवाहन करतो की आपण आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारू नका. केवळ नोकरी आणि शिक्षणामध्ये तुम्हाला थोडा अडचण येतील, निर्माण होईल, परंतु सरकारला सुद्धा आम्ही कटिबद्ध करू. सरकारकडनं तुमच्या माध्यमातून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू, ते सरकारचं कर्तव्यच आहे. परंतु पुण्यासारख्या शहरामधून, मुंबईसारख्या शहरामधून गेल्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक बांधकाम व्यावसायिक संघटना, विशेषतः आमच्या पुण्यातल्या मराठी बांधकाम व्यवसाय संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी 2 दिवसापूर्वी बोललो. कल्याणजी तावरे आणि SR कुलकर्णी या लोकांशी मी बोललो. महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, तरुण आत्महत्या करतायत, तर त्या सर्वांनी अनेक मराठा एंटरप्रेन्योर्स आहे या अनेक संघटनांशी चर्चा केलेली आहे. अनेक उद्योजकांशी आणि शिक्षण संस्थांचे जे प्रमुख आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचू आणि हे सांगू की मराठा समाजाची मुलं आज अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना उद्योग व्यवसायासाठी कुठल्या क्षेत्रासाठी जी मदत लागेल त्यासाठी आम्ही पुणे शहरात, मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये आमचे कार्यकर्ते तयार आहेत. आम्ही कुठल्याही मुलाला या ठिकाणी पुन्हा विनंती करतो की बाबा हो, तुमचा जीव अत्यंत अमूल्य आहे, तुमच्या कुटुंबाच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या संकटामध्ये आपण धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. तुम्ही विचलित होऊ नका, अस्वस्थ होऊ नका. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, आपल्याला रडायचं नाहीये, लढायचं आहे याही व्यवस्थेमध्ये. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती आहे आणि हेमलता ताईला पण विनंती आहे की या राज्य सरकारला, मी मागच्या काळामध्ये तुमच्याच चॅनलवरती सांगितलं होतं की या राज्य सरकारला या राज्यामध्ये निवडून येण्यासाठी ज्या तरुणांनी खऱ्या अर्थाने तरुणाईची शक्ती एकवटली, त्यांनी मदत केली आणि आज त्या तरुणांच्या आजच्या MPSCचा माध्यम असू दे, आज 11वीचे प्रवेश असू देत, अनेक क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्रातील मराठा समाजातील तरुण आणि तरुणांच्या भवितव्यासाठी ते अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना मी काथेजी एकच अर्धा सेकंद, तुमच्याच चॅनेलच्या माध्यमातून मागेही सांगितलं होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, उपसमितीच्या अध्यक्षांनी समोर येऊन आश्वस्त केलं पाहिजे. एकाही तरुणाची संधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आम्ही सरकार बरोबर येऊ, पण सरकारने ही भूमिका घ्यावी अशी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. ठीक आहे, विकासजी वेळेची मर्यादा आहे म्हणून आता मी आपल्याला थांबवतो. आपलं आतापर्यंतचं सगळं म्हणणं अत्यंत अखंडित स्वरूपात आपल्या समाजापर्यंत पोहोचलं असेल. आपण ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा अशी विनंती आहे. लक्षवेधीमध्ये एका छोट्याशा विश्रांतीची गरज, लवकरच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत विविध मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. भालचंद्र शिरसाट आहेत, हेमलता पाटील, आबासाहेब पाटील, विकास पासलकर आणि रविकिरण देशमुख. या चर्चेची सुरुवात मला रविकिरण देशमुख यांच्यापासून करायची आहे. रविकिरणजी, आपण इतिहासाची चर्चा झाली, त्याच्या परिणामांची चर्चा केली. आता या भागात आपल्याला थेट, स्पष्ट आणि येत्या काळात कोणत्या गोष्टी अपेक्षित करायला हव्यात त्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. तुमच्याकडून मी चर्चेची दिशा ठरवत असताना हे अपेक्षित करतो की तरुणांनी आत्महत्या करू नयेत हा एक मुद्दा आहे, आपण त्यांना समजावलं पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे. तात्काळ यामध्ये काय करता येईल आत्ताच्या घडीला आणि दीर्घकालीन, या दोन्ही गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्याची चर्चा तुम्ही सुरू करावी. 1 मिनिट आहे आपल्याकडे. रविकिरण देशमुख. दीर्घकालीन उपाययोजनामध्ये आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यापासून माघार घेणं आता कुणालाही शक्य नाही. ही दीर्घकालीन उपाययोजना आहे. आता याच्यामध्ये कायदेशीर लढाई लढणं हा भाग आला आणि ती लढण्यासाठी मला वाटतं सरकार पुरेशी काळजी घेत आहे. सर्व राजकीय पक्षही तेवढे जागृत आहेत. यापासून कुणालाही मागे जाता येणार नाही.
तात्कालिक उपाययोजनामध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं त्याची एक कल्पना दिली होती, तेच केलं पाहिजे आज, की मराठा तरुणांसमोर 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक शिक्षणाचं काय करायचं, दुसरं अर्थार्जनाचा मुद्दा आहे. तर मी सांगितलं होतं की शिक्षणाच्या मुद्द्यामध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा इतका गंभीर आहे की मगाशी जसं एक मेसेज वाचून दाखवण्यात आला की त्या मुलाचा ही भीती आहे मुलांमध्ये, नैराश्य, आणि खूप खचून जातील मुलं जर प्रवेश नाही मिळाला तर. 11वीची प्रवेश प्रक्रिया आपली मुंबईची सुद्धा थांबलेली आहे, दुसरी यादी अजून आलेलीच नाही. तात्काळ आत्ताच्या आत्ता राज्य सरकारने सर्व नामवंत शिक्षण संस्था चालक जे आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू करून या मुलांना प्रवेशासाठी काय मदत करता येईल याच्या पलीकडे जाऊन, कायदेशीर मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन याचा काहीतरी एक आराखडा ठरवला पाहिजे. आणि मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी आता मान अपमान, नेत्यांनी सुद्धा 2 पावलं मागे जात एकत्र यायला काही हरकत नाही. सर्वांनी बसून हा प्रवेशाचा मुद्दा आणि त्यातल्या त्या जे चांगले शिक्षण संस्था चालक आहेत ज्यामध्ये तो एक त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. दुसरं नोकऱ्यांची उपलब्धता, तर नोकऱ्यांची उपलब्धता सरकारी नोकऱ्या आणि खाजगी क्षेत्रातल्या या दोन्ही केली पाहिजे. अगदी आपल्याला हेमलता पाटलांना हा प्रश्न थेटच विचारावा लागेल. हेमलता पाटील, मराठा शिक्षण प्रसारक मंडळ आहे, DY पाटील आहेत, भारती विद्यापीठ आहे, किती मोजून दाखवायच्या संस्था. मराठा समाजाच्याकडे शिक्षणाची महाराष्ट्राची दोरी आहे. ती शिक्षणाची दोरी महाराष्ट्राची सांभाळणारे मराठा नेते समाजातल्या किती जणांना संधी देतात, किती जणांना शिक्षण शुल्कामध्ये सवलती देतात, किती गरीब मराठा तरुणांना विनाशुल्क शिक्षण देतात. एका तुकडीमध्ये एक गरीब मराठा तरुण सुद्धा शिकवता येत नाहीये का? आणि यासाठी सरकारनं संवादाची गरज आहे. एक छोटं उदाहरण देतो, संदर्भ वेगळा आहे पण तरी ते देणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मुंबई आणि पुण्याचा एक्सप्रेसवे बनवायचा होता त्यावेळेला गरज सिमेंटची मोठ्या प्रमाणात होती. तेव्हा राज्यात उत्पादन होणाऱ्या सिमेंटचा एक मोठा वाटा हा त्या रस्त्याकडे वळवला गेला, तो बाळासाहेबांनी आणि त्यावेळेच्या एका सरकारी अधिकाऱ्यांनी. ही दृष्टी पाहिजे आहे. आणि अशा प्रकारची दृष्टी आत्ताच्या घडीला जो समाज राज्यातल्या शिक्षण व्यवस्था नियंत्रित करतो त्या समाजाकडून अपेक्षित केली पाहिजे आणि सरकारनं त्याच्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. ही अपेक्षा गैर आहे. हेमलता पाटील, आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. सरकारची जबाबदारी नक्कीच याच्यामध्ये मोठी आहे. आणि आता ह्या 2-3 गोष्टीमध्ये आता हा प्रश्न तातडीने सोडण्यासाठी काय काय करावं लागेल. वरवरची मलमपट्टी करून त्याला उपयोग नाहीये. तर त्यांना कायमस्वरूपी कशा पद्धतीने दिलासा देता येईल. मग एक तर पहिला गोष्ट म्हणजे स्थगिती उठवण्याच्या संदर्भातल्या हालचाली, दुसरं मेरिटवरती चर्चा, ही जे आरक्षण आहे ते टिकण्याच्या संदर्भामधल्या हालचाली, ह्या 2 गोष्टी न्यायालयाने लढायच्या आहेत. तिसरी गोष्ट, शासनाने आता जे पंजाबराव कृषी म्हणजे ज्या सारथी असेल किंवा राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना असेल, या माध्यमातून जो विद्यार्थ्यांना दिलासा देता येईल तो इमिजिएट त्याच्या ऑर्डर्स काढून आणि त्या पद्धतीचा 100% मुलांना त्याचा उपयोग होईल त्या पद्धतीची कारवाई करणं गरजेचं आहे. आणि आपण जसं म्हणता त्या पद्धतीने शासन आता विचार करते की या सगळ्या शिक्षण सम्राटांना किंवा जिथे जिथे या मराठा मुलांना मदत करता येईल तर त्या दृष्टीने त्या सर्वांशी संवाद साधून त्यांनाही आवाहन करण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांनी त्याचा लाभ दिला नाही असं नाहीये, परंतु आता हा लाभ मोठ्या प्रमाणात देणं गरजेचं आहे. कारण आपण सगळेच एका आर्थिक मंदीमधून चाललेलो आहोत. देशातलं वातावरण वेगळं आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा आता आर्थिक संकटामध्ये सापडले. केंद्र सरकारकडून अजून 20,000 कोटीचा आपल्याला हे सुद्धा मिळालेलं नाहीये. म्हणूनच रविकिरण देशमुख यांनी सल्ला दिला की आता स्वबळावरच हा प्रश्न जितक्या लवकर निवळता येईल तितक्या लवकर निवळायला हवा. सुप्रीम कोर्टातली लढाई त्यांच्या गतीनं चालू राहील. आबासाहेब पाटलांना मी विचारतो, आबासाहेब पाटील, तरुणांनी कुठलंही वेडं वाकडं पाऊल उचलू नये याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मराठा क्रांती ठोक मोर्चा काय करणार आहे? राज्यातील तमाम सगळ्या युवकांना आम्ही आवाहन केलेलं आहे. आपण ठोक मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मराठा युवकांना ठोक भूमिका घेऊन ठोक निर्णय दिलेले आहेत. आरक्षणासाठी असतील किंवा त्यांच्या नायकासाठी असतील. आपण लढायचं आहे, आपण मारायचं नाही, हे सगळ्या विद्यार्थ्याला ठासून सांगितलेलं आहे की आज ज्या पद्धतीने ह्या सरकारमधील काही अधिकारी असतील, सरकारमध्ये मंत्री, आमदार, आता हेमलता ताईंनी सांगितलं, तर माझा ताई तुम्हाला एक सांगायचं राहिला विषय मगाशी, राज्यातले जेवढे मंत्री आहेत, मराठा आमदार आहेत किंवा इतर सगळे अधिकारी आहेत, एकही मंत्री आमदार मराठा विद्यार्थ्याच्या बाजूने भूमिका घेत नाही. आज जवळपास 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी प्रत्येक तालुका जिल्ह्यातल्या आपापल्या मतदारसंघातील
मंत्र्यांना आमदारांना त्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी त्यांना विनंती केली, त्यांच्या घरी गेले, पण एकाही आमदारानं मंत्र्यांना त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसंग बोललं नाही. दुसरं मी आठवण करून देतो की राज्याचे वैद्यकीय मंत्री अमितजी देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या मतदारसंघातील वैद्यकीय मेडिकलचे विद्यार्थी शिपीच्या ऍडमिशन साठी त्यांच्या घरी गेले, त्यांना भेटले नाहीत. त्यांच्या बंगल्यावरती मुंबईला गेले, भेटले नाहीत. मंत्रालयाच्या ऑफिस मध्ये सगळे विद्यार्थी घेऊन मी स्वतः गेलो होतो, परंतु त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत बिलकुल दखल घेतली नाही. यामध्ये मेडिकलचे असंख्य विद्यार्थी नाराज झाले. आज काय अवस्था आहे, मंत्री लक्ष देत नाहीत. तुम्ही सांगता आम्हाला. ठीक आहे आबासाहेब, भालचंद्र शिरसाटांना बोलतं करायचं या मुद्द्यावर. भालचंद्र शिरसाट हा काही केवळ आणि केवळ एका मंत्र्यापुरता विषय नाही. असे अनेक जण आहेत जे सत्तेत आहेत, समाजाचे आहेत, पण त्या समाजातल्या दारात आलेल्या आंदोलकांशी बोलत नाहीत. म्हणजे भीती कसली आहे? ही भीती आहे का हा दुटप्पीपणा आहे? नाही, हा राजकीय विषय आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांना भेटत नाहीत आणि मंत्री जनतेला भेटत नाहीत. हा राजकीय विषय बाजूला ठेवा. एक महत्वाचा विषय आहे, सरकारने आश्वस्त करायचं तर घोषणाने नाही होणार, कृती करायला हवी. शैक्षणिक आहे ना, सवलतीच्या दरात शिक्षण सम्राट, आज मराठा समाजातील कितीतरी शिक्षण सम्राट आहेत, त्यांना विनंती करा. आणि नाही तर फीची प्रतिपूर्ती करा, शिष्यवृत्त्या करा, शैक्षणिक कर्ज द्या. आणि EWS बद्दल एक जो गोंधळ आहे, मराठा समाजात मराठा आरक्षण मिळालं तरीसुद्धा नॉन क्रिमी लेअर ची अट आहेच. म्हणजे 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्याच लोकांना मराठा आरक्षण मिळतं. तर 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, आरक्षणास पात्र आहेत, त्यांना स्थगितीमुळे जर आज आरक्षण मिळणार नसेल तर किमान तोपर्यंत ताबडतोब अध्यादेश काढून EWS मध्ये टाकायला काय हरकत आहे? ज्या वेळेला मराठ्यांना आरक्षण मिळेल, स्थगिती उठवेल, तेव्हा EWS मधून ते ऑटोमॅटिकली बाहेर येतील. EWS चा ढाचा आपण बघितला, EWS मध्ये स्पष्ट लिहिलंय ज्यांना कुठेही आरक्षण नाही. एक मिनिट भालचंद्र शिरसाट, एक मिनिट. विकास पासलकर यांना काही मुद्दा मांडायचा असं दिसतंय. आबासाहेब पाटील दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट आहेत, ते बोलत होते. विकासजी, आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडा. चर्चा आता भविष्यात काय करायला हवं याची चालली आहे. आपल्याला जुन्या आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकायचं नाहीये, कारण मराठा तरुण मोठ्या संख्येने ही चर्चा पाहतात. आरोप प्रत्यारोप करायचे नाहीये. शिरसाटजींना हे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे माहित नाहीये की SCBCच्या आरक्षणाचा कायदा केलेला आहे आणि कायदा केलेला असताना एका समूहाला सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि मागासले पण त्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्या आधारावरती सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे. अंतरिम स्थगिती मिळाली, अंतिम नाहीये, स्थगिती उठवण्याचं काम चालू आहे. आणि त्याच वेळेस त्याच समाजाला EWS मधून जर काही आपण संधी दिली गेली तर आपल्या त्या केसला ते त्रास होऊ शकतो. त्या केसमध्ये समाजाने एवढ्या वर्षाचा संघर्ष केलेला आहे, त्याला कायमचा तडा जाऊ शकतो. त्यामुळे समाज EWSच्या आरक्षणामध्ये रिस्क घ्यायला तयार नाहीये. आणि EWSच्या आरक्षणामध्ये एकदा समाजाने समाविष्ट केला तर तिथून ती जी संधी आहे ती कायमस्वरूपी हिरावली जाईल समाजाची. त्यामुळे हा आता सध्या आमच्या समाजासमोरचा हा प्रश्न नाहीये. राहिला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये की आता काय करायला हवं, नाही एकच मिनिट. ऍडमिशन मध्ये ज्यादा प्रवेश सरकारला तामिळनाडूच्या धर्तीवरती करता येतात, लक्षात घ्या. ज्यादा प्रवेश 12-13% ज्यादा प्रवेश देता येतात. त्याच्या आर्थिक तरतुदी सरकारने करायच्या, त्या जागा वाढवायच्या आणि ती संधी द्यायची. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सरकारच्या हातामध्ये ती गोष्ट आहे. आता राहिला नोकरीमध्ये, आता मला अलीकडच्या संदर्भामध्ये जे MPSCच्या माध्यमातून काही परीक्षा देणार आहेत आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत की याच्या अगोदर ज्यांनी SCBC मध्ये फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने कायदे तज्ञांची मदत घेतलेली आहे की ज्या मुलांनी MPSCचे फॉर्म SCBC मधून भरलेले आहेत त्या मुलांना परीक्षा देताना SCBC मधूनच संधी दिली पाहिजे. त्यासाठी सरकारने कायदे तज्ञांचा बोलवलं पाहिजे, बैठका घेतल्या पाहिजेत आणि कशा नियमाने गेलं पाहिजे हा एक विचार केला पाहिजे. एक दुसरं, MPSCच्या मुलांना आता जी संधी, एकच मिनिट सर,
जी संधी त्यांना जाऊ नये यासाठी आता कोरोनाच्या कालखंडामध्ये सगळे क्लासेस बंद आहेत, सगळ्या ऑनलाईन सगळ्या पद्धतीचे आहे आणि अभ्यासिका आणि या सगळ्या तांत्रिक कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडं एक्सटेंड करू शकतात, त्यामध्ये वयाची संधी मिळू शकते। हा देखील आता पोलीस भरतीचा सुद्धा विषय सरकारने घेतलेला आहे। सरकारने थोडं थांबलं पाहिजे आणि थोडी संधी दिली पाहिजे। ठीक आहे, कारण अन्यथा काय होईल, ही सगळी आपले मुद्दे पोहोचले। हेमलता पाटलांकडून त्याचं उत्तर घ्यावं लागेल। हेमलताजी, विकास पासलकर समाजाचं नेतृत्व करतात, आबासाहेब पाटील समाजाचं नेतृत्व करतात, त्यांच्याकडून आलेल्या सूचना या चर्चेत तुमच्यापर्यंत पोहोचल्या, आता तुम्ही पुढे काय करणार आहात? त्यांनी जे आता मी सांगितलेलं आहे हे सगळं म्हणणं मी जसंच्या तसं उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या कानावर घालणार आहे। ही सगळी चर्चा त्यांच्या कानावर घालणार आहे आणि आम्ही पहिल्यापासून सांगतोय की जे काही समाजाच्या दृष्टीने चांगले सजेशन्स येत आहेत, ज्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये आणि जे आपल्याला मदत करतायत किंवा जे समाजाला पुढे नेण्यासाठी सरकारला योग्य मार्गदर्शन करतायत, त्या सगळ्यांच्या सूचना आम्ही मान्य करणार आहोत आणि त्यानुसार पुढे जाणार आहोत। आता ज्या काही सूचना सांगितल्या विधायक सूचना आहेत आणि त्याचा नक्की विचार केला जाईल आणि त्या संदर्भात मी स्वतः त्यांच्याशी अशोक चव्हाण साहेबांशी बोलेन आणि त्या संदर्भामध्ये जो काही रिलीफ देता येईल किंवा त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावरती योग्य तो विचार करण्याची मी विनंती त्यांना नक्की करेन। ठीक आहे, हेमलता पाटलांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला आबासाहेब पाटलांनाही हा प्रश्न विचारावा लागेल। आबासाहेब पटेल, दिलेला शब्द पाळणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे। दिलेला शब्द पाळला जात नसेल तर आबासाहेब पाटील आणि त्यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चा काय करेल? बघा प्रसादजी, आमची स्पष्ट भूमिका आहे। आम्ही कोणत्या राजकीय पक्षात नाही किंवा कुठल्या संघटनेत, आम्ही मराठा समाजाच्या संदर्भामध्ये नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारनं निर्णय घेणं आवश्यक आहे। हे समाजासाठी आम्ही वारंवार तुम्हाला सांगायची गरज नाहीये। आता हेमलताताईंनी सांगितलं की आता आम्ही सरकारमध्ये सांगतो, आज 9 सप्टेंबर पासून आज मला वाटतं 2 तारीख झाली, आज 2 तारखेपर्यंत जर शिक्षणातील प्रवेशाचा प्रश्न सुटत नसेल, नोकरीच्या नियुक्तीच्या बाबतीत निर्णय घेऊ शकत नसतील, तर 15 दिवसामध्ये तुमचे अधिकारी काय करतात? त्या अधिकाऱ्यांच्या अनेक वारंवार बैठका घेऊन त्यातून तुमचा तोडगा निघत नसेल, मग ह्या विद्यार्थ्यांचं काय करणार आहात? की आज विद्यार्थी टोकाची भूमिका घ्यायला लागलेले आहेत, ते विद्यार्थी थांबवण्यासाठी राज्य सरकार, शासन काय निर्णय घेणार आहे? किंवा उपसमितीने अशोकराव चव्हाणांनी का आवाहन केलं नाही? मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या विद्यार्थ्यांच्या संदर्भात का आवाहन केलं नाही? हा प्रश्न कुठंतरी आमच्या मनाला लागतो, आमच्या जीवाला लागतो। ठीक आहे, आज आमच्या समाजामध्ये आमचा तरुण एवढ्या संभ्रमात आहे की त्याला त्याच्या पालकाला संभ्रमात टाकलेलं आहे, मुलगा संभ्रमात पडलेला आहे, त्यांनी नेमकं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला आहे। ठीक आहे आबासाहेब, आपली भूमिका पोहोचली, वेळेची मर्यादा आहे या चर्चेला, पण एक मला पटकन रविकिरण देशमुख यांना विचारावंसं वाटतं। रविकिरण देशमुख, 30 सेकंदामध्ये कृपया उत्तर द्या। आत्ताच्या घडीला विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याच्यासाठी संभाजीराजे ज्या वेळेला या समाजाचं नेतृत्व करू पाहतायत, तेव्हा संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळण्याच्यासाठी सरकारने काहीतरी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्यायला हवी की नको? मला वाटतं सरकारने तात्काळपणे स्वतःची भूमिका जाहीर करायला हरकत नाही, कारण केवळ चर्चा करून आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका जाहीर करून मला वाटत नाही की समाधान होईल कोणाचं। सरकारने स्पष्ट भूमिका आणि अतिशय उघडपणे मांडली पाहिजे की आत्ताची परिस्थिती काय आहे आणि सरकारचा प्लॅन बी काय आहे। मला वाटतं यामुळे मराठा तरुणांचं समाधान होईल आणि आपल्याला आवश्यक ती जी खबरदारी पुढच्या भविष्यात घ्यायची आहे की या तरुणांमध्ये नैराश्याची भावना पसरू नये, म्हणून त्यासाठी हे खूप आवश्यक आहे। राजकीय भूमिका मांडणं खूप आवश्यक आहे उघडपणे याबाबत। धन्यवाद, आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी। या चर्चेचा मागचा उद्देश हा मराठा तरुणांना धीर देण्याचाच आहे। मराठा तरुणांनी कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलू नये, सरकारने त्यांना आश्वासित करण्याची अपेक्षा या चर्चेत व्यक्त झाली। इतकीच विनंती आहे की सरकारनं खुलेपणानं मनात काय आहे ते बोलावं। सरकार गप्प बसलं तर त्यांच्या हेतूविषयी शंका वाढत जाईल। लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच। ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र।